सर्वात पहिला आरोप माझ्यावर झाला होता तो म्हणजे नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवकांचे विषय घेत नाहीत। सर्व काही सहकार्य तेच करतायत। नगराध्यक्ष म्हटलं कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार नाही आणि फक्त विषय घेण्याचा अधिकार हा नगराध्यक्षाचा आहे या नावाखाली त्यांचे विषय घेतले जात नाही अशा प्रकारचा आरोप सन्माननीय उपनगराध्यक्ष आणि प्रतोद ज्ञानेश्वर भाऊ चौधरी यांनी केला होता। या बाबतीमध्ये या पहिल्या आरोपाच्या बाबतीमध्ये मला सर्वप्रथम खुलासा करायचा आहे। नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून आणि बॉडी स्थापन झाल्यापासून मागच्या 7 महिन्यामध्ये 5 वेळा सर्वसाधारण सभा झाल्या। त्याच्यामध्ये 142 विषय घेतले गेले। शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये हे सगळे 142 विषय होते। त्याच्या व्यतिरिक्त एक विशेष सभा नगरसेवकांच्या मागणीवर घेण्यात आली होती। त्याच्यामध्ये साधारण 151 विषयांच्या बाबतीमध्ये चर्चा करायची होती आणि 10 वेगळे विषय होते ज्याच्या बाबतीमध्ये चर्चा होणार होती, जी नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत म्हणून तहकूब करण्यात आली होती। या सर्व 5 सर्वसाधारण सभांमध्ये एक नोटीस आपण सर्वांनी केलं असेल की अनेक विषय मंजूर झाले। पत्रकार बांधव देखील त्या बैठकीला असतात। अनेक विषय मंजूर झाले, काही विषय स्थगित करण्यात आले, बरेचसे विषय आम्ही समितीचे मालक आहोत म्हणून त्यांच्याकडे वर्ग करून घेण्यात आले आणि बरेचसे विषय नामंजूर करण्यात आले। अत्यंत अडवणुकीची भूमिका प्रत्येक वेळेस होत असताना देखील आम्ही कधीही तक्रार केली नाही। नवीन बॉडी असल्यावर गैरसमज असतात, हा विषय मनात ठेवून सगळ्यांना कधीतरी सोबत काम करण्याची संधी मिळेल ही अपेक्षा मनामध्ये होती। परंतु एकीकडे आरोप असा केला जातोय की नगरसेवक विकास कामं घेत नाहीत। त्यावर मला सर्वात पहिले हे म्हणायचं आहे की 4,37,00,000चा अल्पसंख्याकांचा निधी पहिल्याच मीटिंगला म्हणजे 12 फेब्रुवारीला हा विषयपत्रिकेवर ठेवण्यात आलेला होता। त्याचा निधी आलेला आहे। सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांनी त्या अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून हा निधी आणला होता। ह्या विषयाला मंजूर करण्यासाठी आम्ही ज्या विषयपत्रिकेवर घेतला त्यांनी हा विषय नामंजूर केला, कारण नाही सांगितलं। त्याच मीटिंगमध्ये शासनाच्या दुसऱ्या डिपार्टमेंटच्या म्हणजे नमो गार्डन साठी 1 कोटीचा निधी आला होता, त्याला त्यांनी मात्र मंजुरी दिली। म्हणजे एका साईडला 4,37,00,000 कामांना नामंजुरी आणि दुसऱ्या साईडला 1 कोटीच्या कामाला मंजुरी। काही जस्टिफिकेशन नाही, काही लॉजिक नाही। या 4,37,00,000 अनेक प्रभागांमध्ये अनेक कॉलन्यांमध्ये ते कामं होत होते आणि सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांनी तो निधी आणला होता, परंतु त्याला नामंजुरी दिली। मध्ये कलेक्टर मॅडमांनी वेगवेगळ्या नगरपालिकांना एक फिरतं शौचालय देऊ केलेलं आहे। त्याचं रिसर्च टेंडर झालं, त्याच्यासाठी नगरपालिकेचा 1 रुपया देखील खर्च होणार नाहीये, त्या विषयाला देखील त्यांनी नामंजुरी दिली। या शहराचा सर्वात अवघड प्रश्न भाजी मंडीचा आहे, त्या भाजी मंडीच्या विषयाला देखील नामंजुरी दिलेली आहे। आजपर्यंत बांधकाम सभापती देखील त्या मीटिंग मध्ये होते, त्यांनी देखील आरोप केला की नगराध्यक्ष आमचे विषयच घेत नाही। परंतु बांधकाम सभापतींनी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये 3 वेळा सभा घेतल्या। त्याच्यामध्ये एकूण त्यांनी विषय घेतले 57। त्या 57 विषयांमध्ये एकही विषय जनता विकास आघाडीच्या नगरसेवकांचा नाही, त्यांच्याकडे आहेत। त्या समितीमध्ये दुसऱ्या नगरसेवकांचे विषय घ्यायचे नाही आणि दुसरीकडे माझ्यावर त्यांनी आरोप केलेला आहे की मी विषय घेत नाही। ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। आता आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो, विषय का घेतले जात नाहीत त्याचं कारण आहे नगरपालिकेची परिस्थिती आकड्यावरील मी आपल्याला देणार आहे। परंतु ह्यापूर्वी सन्माननीय कार्यसम्राट आमदार यांनी 2024 मध्ये 91 कोटी रुपयाचा रस्ता प्रकल्पासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे। या शहराचे जवळपास सर्व रस्ते त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत। विशेष म्हणजे मी पुराव्यासकट बोलतोय, 17 लाख रुपये त्या कामांचं एस्टिमेट बनवण्यासाठी नगरपालिकेने बांधकाम विभागाकडून परवानगी देखील घेतलेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्ष असतील, सभापती असतील, यांनी कधीही आमदारांना विचारणा केली नाही की ऑलरेडी ठराव झालेले आहेत, ऑलरेडी सर्व शहरामध्ये काम होतील एवढे ठराव आपण करून ठेवलेले आहेत।
मागच्या आठवड्यामध्ये सुमारे 11 कोटीचे आपण रस्त्यांचे कामं डीपीसी मध्ये सन्माननीय पालकमंत्र्यांकडे दिलेले आहेत. त्याचे देखील ठराव तिथं आहेत, त्याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही. माझ्या अध्यक्षतेखाली ज्या सभा होतात, सर्वसाधारण सभा, स्थायी सभा, विशेष समितीची सभा, अशा या सर्व सभा माझ्या अध्यक्षतेखाली होतात. आतापर्यंत जवळपास 13 सभा मी 6 महिन्यामध्ये घेतलेल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ह्या एवढ्या 7 महिन्यामध्ये एकही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने साधा माझ्याजवळ चर्चा सुद्धा केलेली नाही, माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आलेले नाही. फक्त आरोप प्रत्यारोप करण्याच्या पुढे हे लोक गेलेले नाही. एकीकडे ते म्हणतात की नगराध्यक्ष आमचे विषय घेत नाही, परंतु सर्वात दुःखाची गोष्ट मी मागच्या मीटिंगमध्ये देखील बोललो होतो की नगराध्यक्षाला पत्रव्यवहार सुद्धा करण्याची या लोकांना चीड आहे. साधा एक पत्रव्यवहार देखील माझ्या नावाने हे लोक करत नाही आणि दुसरीकडे तक्रार करतात की नगराध्यक्ष आमचे विषय घेत नाहीत. 22 तारखेच्या 15 दिवसानंतर म्हणजे 6 तारखेला मी सभा आयोजित केलेली होती. सभेचा अजेंडा तुमच्याच पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की त्यांनी म्हटलं की फक्त प्रदीप ठाकरे नगरसेवक आहेत, जे सभापती देखील आहेत, फक्त त्यांनाच अजेंडा मिळाला, आम्हाला अजेंडाच दिला नाही. दुसरा अतिशय खोटा आरोप, ह्या लोकांनी अजेंडा स्वीकारलेला नाही अशी नोंद आमच्याकडे आहे. बरं चला, तुम्हाला अजेंडा मिळाला नाही असं समजूया. त्या सभेची नोटीस आपण आपल्या नगरपालिकेच्या बोर्डवर देखील लावलेली होती, कारण की विशेष सभा आयोजित करण्याची ती तरतूद आहे. कलेक्टर मॅडमांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं काय आहे विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये की एकंदरीत सर्व संदर्भीय पत्रांचे वस्तुस्थितीचे अवलोकन केले नसता शहादा नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी दिनांक 21/4/2026 रोजीच्या मागणी पत्राच्या अनुषंगाने सभा कामकाज तरतुदीनुसार 15 दिवसाच्या विहित मुदतीत म्हणजेच 6/5/2026 रोजी विशेष सभेचे आयोजन करून सभा घेतली असल्याचे स्पष्ट होते.